तालुका मुख्यालय जवळच असलेल्या वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळेत एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पालकांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी अजय रामचंद्र चंद्रगिरीवार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवास शाळा सुरू केली। अहेरी तालुक्यात मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथे देखील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा चालवली जाते। 2011 पासून सुरू असलेल्या या शाळेत 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण दिले जाते। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय आहे। शनिवारी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना येथील साफसफाई कामगार अजय रमेश चंद्रगिरीवार यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यानंतर संतप्त पालकांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विशेष म्हणजे मोबाईल चोरीला आरोप करत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची माहिती पालकांनी दिली आहे। वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेत सफाई कर्मचारी याचा मोबाईल चोरीला गेल्याचा आरोप करत येथील कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कर्मचारी अजय चंद्रगिरीवार याला ताब्यात घेतले आहे व गुन्हा नोंद करण्यात आली आहे। वंशिक झाडे आहे, मी या वांगेपल्ली हॉस्टेलचा विद्यार्थी आहे। माझे प्रॉपर गाव भामरागड आहे। इथला जो अज्जूभाऊ आहे ना, त्यांचे मोबाईल चोरी झाल्यामुळे त्यांनी आम्हाला मारलं आहे। त्यांनी इथला साफसफाई करणारे कर्मचारी आहेत, मारलं आहे त्यांनी मारल्यामुळे काही पोरांचे हात सुजले। तेवढं जाती नवबौद्ध मुलांची निवास शाळा वांगेपल्ली अहेरी इथं एक प्रकरण उजेडास आलेलं आहे। CPIचे विधानसभा प्रमुख सचिन मोटकुरवार यांनी मला इथं जे प्रकरण झालेलं आहे, इथं लहान मुलं जे शिकतात वसतिगृहामध्ये यांना मारहाण करण्यात आली असं मला त्यांनी माहिती दिली। क्षणाचाही विलंब न करता मी तात्काळरित्या इथं पोहोचलो। पालकांना मी विचारपूस केलेला आहे, आणखी मुलांना मी विचारपूस केलेला आहे। अक्षरशः असं डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा असं इथं घटना घडलेली आहे। त्यांचे मी हात बघितलं तर ते पूर्ण सुजलेले आहे। तात्काळ मी PI साहेब हर्षल एकरे यांना मी फोनद्वारे त्यांना सूचित केलेलं होतं की असं असं प्रकरण झालेलं आहे। त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांनी आपली टीम इथं रिस्पॉन्स टीम इथं पाठवले त्या जो आरोपी होता त्याला तात्काळ जेरबंद करण्यात आलेलं आहे। आणखी या जेवढेही मुलं आहे 100हून अधिक मुलांना त्यांना मारहाण केलं होतं एक क्षुल्लक कारणामुळे। तर त्यांचं मेडिकलसुद्धा इथं चालू आहे, वैद्यकीय तपासणी चालू आहे। तर यापुढे आता त्याच्यावर तर गुन्हा नोंद होणारच आहे, परंतु इथं मी जेव्हा विचारपूस केलं इथल्या मुलांना आणखी सिक्युरिटी गार्ड वगैरे इथं कर्मचारी आहे, तर इथं शासकीय कर्मचारी कोणीही नाही आहे। तर यांच्यावर वचक ठेवणारा व्यक्ती इथं कोण हा प्रश्न क्वेश्चन मार्क हा माझ्या मनामध्ये आताही आहे। तर मी SDM साहेब ना मी उद्या ही तक्रार सांगणार आहे, कारण उद्या परवा सोमवारला त्यांना मी निवेदनाद्वारे तक्रार मी देणार आहे की असं असं संबंधित ही शाळा आहे, याच्यामध्ये असं असं घटना घडलेली आहे। त्याच्यावर जे पडलेले आहे कर्मचारी इथं सुट्टीवर आहे, रजेवर आहे, या सुट्टी टाकून गेलेल्या नाही आहे काय, हे सर्व घटना त्यांनी त्यांच्या निर्देशनामध्ये मी आणून देणार। आणखी याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मी मागणी धरून करणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही त्याला जो आरोपी आहे त्याला आपल्या पद्धतीनं मनसे स्टाईल दाखवलेला आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र TV 24 करिता सेवा पवार, अहेरी, गडचिरोली।